जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा आपल्या या युट्यूब चॅनलला तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, पुणे कारागृह भरती प्रक्रिया ही 16 तारखेपासून चालू होणार आहे. पुणे कारागृहाला भरपूर जणांनी फॉर्म भरलेला आहे. भरपूर जणांना अपेक्षित होते की कारागृह भरती कधी होणार आहे. तर मित्रांनो, त्याचे सुद्धा हॉल तिकीट यायला सुरुवात झालेली आहेत. येणाऱ्या 16 तारखेपासून म्हणजेच आणखी 3 दिवस पासून ही जी भरती प्रक्रिया आहे पुणे शहरच्या पोलीस मुख्यालय शिवाजीनगर याच ठिकाणी होणार आहे. गेल्या वर्षीची सुद्धा भरती याच ठिकाणी झाली होती आणि चालू भरती सुद्धा त्याच ठिकाणी होणार आहे. सुरुवातीला मित्रांनो तुमचं 1600 मीटर होईल, नंतर तुमचा गोळाफेक होईल आणि शेवटला तुमचे 100 मीटर होणार आहे. आणि या भरतीला सुद्धा कोणत्याच प्रकारची स्पाइक अलाउड नाहीयेत. कारण की ह्याच्या आधी सुद्धा विचारलं होतं की पोलीस भरतीला स्पाइक अलाउड नव्हता, पण कारागृह भरतीला स्पाइक अलाउड आहे का त्याबद्दलची पण विचारणा केली होती. तर मित्रांनो, या भरतीला सुद्धा स्पाइक अलाउड नाहीये. जसे पोलीस भरती झाली त्याच प्रकारे कारागृह भरती सुद्धा होणार आहे. त्याच्यामुळे आणि जर समजा कोणी याच्या आधी पुणे शहरला फॉर्म भरलेला असेल तर त्याला त्या प्रकारचं ग्राउंड कसं आहे काय त्याबद्दल संपूर्ण त्याबद्दलची कल्पना असणार आहे. आणि सुरुवातीला ह्या ठिकाणी सुद्धा 1600 मीटर असणार आहे, नंतर गोळाफेक होणार आहे आणि त्याच्यानंतरच तुमचं 100 मीटर होणार आहे. सकाळी 4 वाजता हे ग्राउंड सुरू होतं. जर कोणाचा फॉर्म भरलेला असेल तुम्ही पुणे कारागृहाला, तर तुमचं ग्राउंड हे सकाळी 4 वाजता सुरू होणार आहे, जेणेकरून उन्हाच्या आधी तुमचं ग्राउंड हे संपलं पाहिजे. त्या ठिकाणी आता राहायची सुद्धा व्यवस्था आहे. लगभग सगळ्यांना माहिती आहे. कोणी पुणे शहरला फॉर्म भरला असेल त्यांना कळलं असेल की त्या ठिकाणी राहायची सुद्धा सोय केलेली आहे पुणे शहरने. त्या ठिकाणी तुम्ही आदल्या दिवशी येऊन राहू शकता, जेणेकरून तुम्हाला कुठल्या प्रकारचा त्रास त्या ठिकाणी होणार नाहीये. तर महत्वाची अपडेट आहे मित्रांनो की कारागृह भरतीची प्रक्रिया ही 16 तारखेपासून चालू होणार आहे. जय हिंद.